मी मागे एक पोस्ट टाकली होती आणि त्यामध्ये शेअर केलं होतं की मी आता 8 ते 10 दिवस मस्त माहेरी जाणार आहे, आराम करणार आहे आणि जरा तिकडे पण थोडं फिरणार आहे. तर हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये नाशिकवरून मी ट्रेन पकडली आणि ट्रेनने आम्ही गेलो माझ्या माहेरी. तर माझं माहेर आहे चंद्रपूरचं. तर आत्ता हे वर्धा जंक्शनचा हा व्हिडिओ मी इथे शेअर केला आहे. पण जेव्हा आम्ही ट्रेनने जातो तर नागपूरला उतरतो आणि नागपूरवरून चंद्रपूरला जाण्यासाठी बस किंवा ट्रेन अवेलेबल असते. तर आम्ही शिवाई बसने चंद्रपूरला गेलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या माहेरी इथे रेणुका देवीचं गोंधळ होतं. त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे, एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि नंतर 2 ते 3 दिवस मस्त मजा मस्ती करून त्यानंतर आम्ही गेलो ताडोब्याला. तर आज तो दिवस आहे ज्या दिवशी आमची ही ताडोबा जंगल सफारी होती. तर हे बघा, पोहोचलो आम्ही ताडोब्याच्या जंगलामध्ये. तिथे वेगवेगळे पॉइंट्स आहेत, तिथे आपल्याला जावं लागतं. तिथे त्यानंतर एंट्री वगैरे करावी लागते आणि नंतर आपण आतमध्ये जातो. आणि हे ताडोब्याचं बुकिंग 2 ते 3 महिने आधीच करून ठेवावं लागतं. तर जेव्हा आमचं ठरलं की आम्ही चंद्रपूरला जाणार आहोत तर तेव्हा आम्ही ताडोब्याचं पण हे बुकिंग करून ठेवलं होतं. तर हाच तो दिवस ज्या दिवशी आम्ही ताडोब्यासाठी निघालो. सकाळी सकाळी मस्त वातावरण होतं, थंडगार होतं. म्हणजे उन्हाळा जरी असला आणि खरं म्हटलं तर विदर्भामध्ये जरी उन्हाळा असला आणि सकाळ जरी असली तरीही थंड नसतं. नॉर्मल टेम्परेचर होतं. 25 ते 28 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर होतं आणि या टेम्परेचरमध्ये सकाळी सकाळी बऱ्याचदा सगळे प्राणी दिसतात. किंवा जर तुम्ही बुकिंग करत असाल ना तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही दुपारचं जे टूर आहे किंवा ट्रिप आहे तर ती बुक करा, तेव्हा जास्त प्राणी दिसतात. तर हे बघा, आम्ही या मोरली गेटवरून जाणार होतो. तर या गेटला आम्हाला जायचं होतं, तिथे पोहोचायचं होतं आणि जो काही टाइम असेल त्याच्या एक 15-20 मिनिटं आधी तुम्हाला तिथे पोहोचावं लागतं. तर मस्त आम्ही इथे छान पोहोचलो आणि नंतर आमची ही जंगल सफारी सुरू झाली. तर इथे तुम्हाला दिसत असेल, इथे ज्या जीप्स आहे ना त्या जीप्समध्येच जावं लागतं. त्याचंच बुकिंग आपल्याला इथे करावं लागतं आणि आपल्या स्वतःच्या कारनी इथे जाऊ देत नाही. आता 20 वर्षाच्या आधीची जर गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर तेव्हा स्वतःच्या गाड्या घेऊन आपण या जंगलामध्ये फिरू शकत होतो. इवन मी आणि संदीप पण आम्ही एका काय म्हणते कॅम्पला वगैरे गेलो होतो. म्हणजे मला माहिती नव्हतं संदीप माझ्याशी म्हणजे आमचं दोघांचं नंतर लग्न होणार म्हणून. तर पण त्या ट्रिपमध्ये मी आणि संदीप आम्ही दोघंही होतो. आणि तेव्हा ती जी जंगल सफारी होती ना तर ती अगदी म्हणजे पायी फिरणारी होती. म्हणजे तुम्हाला सकाळी 6-7 वाजता निघायचं आहे आणि 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत पायी फिरायचं आहे जंगलामध्ये. पण आता तसं नाहीये, आपल्याला ह्या जीप्स जे आहे ते बुक करावे लागतात. तर हे बघा, या पद्धतीने जीप्स असतात, याचंच बुकिंग आपल्याला करावं लागतं. आणि आम्हाला इतके प्राणी दिसलेले आहे जे मी इथे तुमच्याशी शेअर करत आहे. तर हरिण, सांबर हे खूप दिसतात. त्यानंतर माकड आहे, त्याच्यानंतर मोर आहे, गव्हा आहे म्हणजे बायसन आहे आणि बरेच प्राणी आहे. पण त्याच्यामधले जे मेन प्राणी आहे ना त्यामध्ये अस्वल आहे, वाघ आहे, चित्ता आहे आणि अजून एक प्राणी होतं, मला त्याचं नाव आठवत नाहीये. तर त्यांनी सांगितलं की हे VIPs आहे, हे जर दिसलं तर तुमचं ही जी जंगल सफारी आहे ती वर्थ आहे. तर आम्हाला वाघही दिसला आणि अस्वलही दिसलं. तर एक 4 तासाची ही राईड असते, 4 तासाची ही जंगल सफारी असते. त्यापैकी 2 तास झाल्यानंतर एक ब्रेक असतो, एक 15 मिनिटाचा ब्रेक असतो. तुम्ही तिथे वॉशरूमला वगैरे जाऊ शकता. तर हे अगर जरी जो गेट आहे ना तिथेच आमचा एक ब्रेक पॉइंट होता. तिथे आम्हाला थांबवलं आणि त्यानंतर आम्ही जरा वॉशरूम किंवा काही ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल तर तो करून घेऊ शकता. तर आम्ही घरूनच सगळं आणलं होतं आणि तिथे ब्रेकफास्ट केला आणि नंतर परत कंटिन्यू केलं. आणि सकाळी 6 ते 10 पर्यंतची आमची ही ट्रिप होती, ही जंगल सफारी होती. 10 वाजता आमची ही ट्रिप संपली आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. तर ही ताडोबा जंगल सफारी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आता पुन्हा भेटते आपल्या रेग्युलर रेसिपीजच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.